गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो त्याची हयगय केली जाणार नाही। तुम्ही बघितलं असेल कोणाकोणावर कारवाई होते कशी येते त्याच्यामध्ये आम्ही कुठे इंटरफेरन्स करत नाही। नाशिक शहरात ही वस्तुस्थिती आहे, खुनाचे प्रकार असतील, गुंडगिरी असतील त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सीपींना कडक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। मी सुद्धा 15 दिवसापूर्वी आलो 12 दिवसापूर्वी त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत। पण ही वस्तुस्थिती आहे की नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त माज आली आहे। गुंड म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा रात्रीसुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला, कोणी दारू पिऊन जातं ती टिबल सीट 4-4 सीट लगेच त्याला कोणी मारतंय, कोणी त्याला चाकू मारतंय, कुठे मर्डरसारखे प्रकार त्या ठिकाणी झाले। MD सारखा त्याचा वापर या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे। आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपत्रांवर टीकाही करतात, पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही। कुठल्याही गुंडाची कुठल्याही पक्षाचा असो त्याची आता गय केली जाणार नाही। कुठे असो या ठिकाणी कोणाची घरं बळकून घ्यायची, कोणाचे बंगले बळकून घ्यायचे, जमिनीवर जाऊन आपले बोर्ड लावून टाकायचे, तिथे टपऱ्या ठेवून द्यायच्या, मग त्याच्यावर कोणी अट्रॉसिटी करायची, कोणी धार्मिक स्वरूप हिंदू मुस्लिम त्याला द्यायचं, यापुढे हे अजिबात चालणार नाही। गरीब माणूस आहे, कष्टकरी माणूस आहे, अनेक पिढ्यापासून त्याच्या जमिनी या ठिकाणी तर त्याच्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण करत असाल, टपऱ्या टाकत असाल तर एकाही माणसाला गुंडाला असं सोडलं जाणार नाही, कोणाची गय केली जाणार नाही। कोट्यवधी रुपयाच्या जमिनी आहेत त्या गरीब माणसाच्या, तो बिचारा अंगावर कपडे राहिले नाही आणि या गुंडांनी त्याच्या जमिनी बळकावून घेतल्यात, अशी उदाहरणं आमच्याकडे आहेत। आणि म्हणून यापुढे आता पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की काही झालं तरी अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी खपवून घ्यायची नाही। येणारा कुंभमेळा आमच्या समोर आहे आणि तो नसला तरीसुद्धा नाशिकसारख्या शहरामध्ये याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराची आहे, धार्मिक पार्श्वभूमी आहे आणि इथे अशा प्रकारचे कुठलेही दादागिरी खपवून घेतले यापुढे अजिबात जाणार नाही। नाही मी तसं म्हणणार नाही, पण आपण बघितलं असेल की आता अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये केवढी मोठी कारवाई चालली आहे। छोटीशी टपरी ठेवायची, त्याच्या बाजूला अजून 50 थोडी जागा व्यापवून घ्यायची, तिथे मग काहीतरी नशा करायची, काहीतरी दारू विकायची, कुठे काही वेगळे धंदे करायचे। मला वाटतं या संदर्भामध्ये पोलिसांनी अतिशय कठोर कारवाई, अतिशय कठोर सीपींनी आमच्या अतिशय कठोर कारवाईला सुरुवात केली। आमचे DCP आहेत, सगळे अधिकारी आहेत, खालचे SP आहेत, सर्वांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। पोलिसांच्या बदल्याही तडकाफडकी मुख्यमंत्री महोदयांनी आदेश सगळे बदलून टाका, इकडे तिकडे करा। अनेक दिवसापासून या लोकांचे संबंध त्यांच्याशी असतात आणि म्हणून ते सुद्धा बदल्यांचं काम लगेच 4 दिवसापूर्वी केलं आणि आपण बघितलं असेल त्याचा परिणाम। नाशिककरांना आता सुटकेचा श्वास त्या ठिकाणी घेतलेला खरं म्हणजे असं म्हणेल आपल्याला, कारण इतकी दादागिरी आता कुठेही खपवून घेतली जाणार नाही। कुठल्याही प्रकारची दादागिरी आणि जे भूमाफिया जे आहेत, घरं बळकावणारे आहेत, मोठे मोठे बंगले बळकावणारे आहेत, त्यांना तर आम्ही अजिबात आता सोडणार नाही। ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी सीपींकडे कराव्या, पोलिसांकडे कराव्या। तुम्हाला भीती वाटत असेल तर आमच्याकडे येऊन सांगा, आम्हाला येऊन सांगा। पण अशा कोट्यवधी रुपयाच्या जमिनी गरीब माणसाच्या परंपरागत वंशज जमिनी त्यांच्या आहेत। कोणी कोणी इन्व्हेस्टर असतील, नाशिक शहरात येणारे आलेले इथे राहणारे, कोणाच्याही जमिनी आता अशा प्रकारे आम्ही कोणाला बळकावू देणार नाही।